फार सुंदर विषय आहे. तिच्या परी कुणी मौजू बनला, ये बहुत बड़ा फन है नहीं साहेबाज भाई. तिच्या परी कुणी ती लाखात एक होती. हो बड़ी हसीन 4 लाइन दे रहा हूं, जिंदगी समझ जाएगी. के एपीआय मुळीक साहेब यांच्या वतीने 500 रुपयाची भेट या ठिकाणी मिळाली. जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी स्वागत करावं. की तिच्या परी कुणी ती लाखात एक होती. वैश्विक क्रांतीची ती शब्दफेक होती. मनोज राजा सत्य सांगतो, इंदूच्या नंतर दीक्षाभूमी भीमाची लाडकी लेख होती. दीक्षाभूमी भीमाची लाडकी लेख होती. आता हल्ली सध्या लेटेस्ट महाबोधी मुक्तीसाठी आंदोलन चालू आहे. ज्या बौद्धगयेमध्ये बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली, महाबोधी विहार या देशामध्ये सम्राट अशोकांनी 84,000 बुद्ध विहारे चैत्य सभागृह बांधली. पण अधोगती या देशाची अशी आहे की आपल्याला या भारतामध्ये 84,000मधून 84 सुद्धा दिसत नाही. ही या देशाची अधोगती आहे. पुरातन जे मोठे मोठे मंदिरे आहेत, एविडेंस बगैर सबूत की बात नहीं की जाती. इसके एविडेंस है, सबूत है. बगैर सबूत का कोई भी नहीं बोलता. 84,000 बुद्ध विहारे 84 सुद्धा दिसत नाहीत. मोठे मोठे मंदिरे जे आहेत ते सर्व बुद्धांची विहारे आहेत. पण त्याच्यावर इथल्या मनोवादी लोकांनी कब्जा केला. मग 84,000 असून, अरे क्या बात है यार. इससे बड़ी भेंट मेरे लाइफ में नहीं हो सकती. ये बहुत बड़ी भेंट है, इसका कोई मोल नहीं. जोरदार ताली बजा दो भाऊ के लिए. क्या बात है. बरोबर आहे ना, काही विषय नाही दादा. जोरदार ताळ्या वाजवून स्वागत करा सर्वांनी. जी जी ली जय भीम. थँक्यू. जी 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 जी. मग बाबा महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्या बौद्धगयामध्ये ज्ञानाची प्राप्ती झाली, अबे कमीत कमी ते एक तर आमच्यासाठी 84,000 83,000 तर घेतले, पण एक तर कमीत कमी आमच्या हक्काचं 16. म्हणून म्हणतोय अबे दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना
यार, क्या बात है। आदरणीय आमचे गुरुजी जयदीप मानकडे सर यांच्याकडून 500 रुपये धन्यवाद सर। हा विषय बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मनुस्मृती दहन केली, सर्वच ब्राह्मण बाबासाहेबांना बेईमान नाही झाले। काही ब्राह्मण समाजाचे लोक बाबासाहेबांच्या संगतीला होते, चळवळीमध्ये। आज सुद्धा बरेचसे ब्राह्मण समाजाचे लोक आहेत जे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत, छत्रपती शिवाजी महाराज महापुरुषांच्या चळवळीत काम करतात। पण काही मनुवादी वृत्तीचे, मी सर्व ब्राह्मण लोकांना नाही म्हणतो, जे लोक आज सुद्धा विरोध करतात अशा मनुवादी वृत्तीच्या लोकांना म्हणतोय, अरे दुसऱ्याच्या लुट्ट्यांना या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे। भारतातल्या बुद्धिजीवांनो हे तुम्हाला पटलं पाहिजे। मी सर्वांना नाही म्हणतो, कारण की आमच्या समाजात सुद्धा दलाल आहे हो, म्हणून सर्वच ब्राह्मण खराब नाही। आपल्या समाजात सुद्धा काही बरेचसे दलाल लोक आहे, म्हणून अशा काही मनुवादी वृत्तीच्या दलाल लोकांना म्हणतोय की दुसऱ्याचं लुटताना या ब्राह्मणांना काहीतरी वाटलं पाहिजे। भारतातल्या बुद्धिजीवांनो हे तुम्हाला पटलं पाहिजे। आणि मग अरे बुद्धाचं विहार, अरे बुद्धाचं विहार महाबोधी पोतांना भेटलं पाहिजे। ना हमारा, मैं ज्यादा वक्त नहीं, एक कड़वा पेश करूंगा सिर्फ कि ना हमारा शाम ना हमारा वो है, ना हमारा शाम ना हमारा वो है। धर्म के झगड़ों में हमारा क्या काम है। अबे आए बेईमानों, अगर ये तुम्हारा हिंदुस्तान है तो इसी हिंदुस्तान का 7/12 सम्राट अशोक के नाम है। दादा ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है। जी भाई, ये घड़ी लड़ने की है, पश्चाताप की थोड़ी है। सम्राट अशोक की धरती है ये आपकी थोड़ी है। ये मनोज राजा कहता है, ऐ ब्राह्मणों सुनो, अबे ये हमारी विरासत है, तुम्हारे बाप की थोड़ी है। कारण जशी मस्जिद मुस्लिमांची भाऊ, जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची, जसं हिंदूचं मंदिर, जसं हिंदूचं मंदिर तसं बुद्धाचं विहार। जशी मस्जिद मुस्लिमांची हो, जशी चर्च ख्रिश्चनांची, जसं हिंदूचं मंदिर, जसं हिंदूचं मंदिर, अरे जसं हिंदूचं मंदिर तसं बौद्धांचं विहार। कारण कि गौतम के जमी को वीरान बनने नहीं देंगे, इंसान को हम हैवान बनने नहीं देंगे। जब तक जिंदा है ये बाबा साहब के बच्चे, अबे तब तक इस भारत को हिंदुस्तान बनने नहीं देंगे।
पण 2च मिनिट बघतो भाऊ. इथली परिस्थिती आहे दादा. 2 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची 2 व्हीलर आहे ना. 4 व्हीलरवर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाची गाडी आहे. घरावर अशोक चक्र असलं तर लोक म्हणतात बुद्धाचं घर आहे. अबे मग हलकट बेमानो, अबे या तिरंग्यावर अशोक चक्र आहे, मग तुम्ही हे का बरं म्हणत ना की या बुद्धाचा देश आहे. जशी मस्जिद मुस्लिमांची तशी चर्च ख्रिश्चनांची, जसं हिंदूचं मंदिर तसं बौद्धांचं विहार करण. पण या नात्यानं, हे नातं लय मोठं आहे, या नात्यानं सर्व नेत्यानं